हेलो इंडिया, कैसे हो? सुप्रभात। देखो ना सनसेट, क्या ब्यूटीफुल नज़ारा है यार। ये है समृद्धि बाला साहेब ठाकरे का महामार्ग। वाह, औसम औसम, क्या नज़ारा है यार, किस्मत। क्या फील हो रहा है, सनसेट हो रहा है। ये एक्सप्रेस अब इस रोड पे चलाने में मज़ा नहीं, ऐसा लगता है कि किस दुनिया में आ गया। एकदम शांत रोड है एकदम। इस रोड पे ज़्यादा वाहन चलता नहीं है ना, बहुत बढ़िया। और समझो यहाँ कुछ हो गया ना, टायर वीर पंचर हो गया तो कम से कम 50 क्या 100 किलोमीटर तक पंचर वाला नहीं है। इसलिए इस रोड पे ज़्यादातर गाड़ियाँ आती ही नहीं है। नया नया हो तो ठीक है, समझो पुराना गाड़ी है तो इस रोड पे आने का मतलब ही नहीं बनता। कसं काय मुंबई? आला नागपूर तर येऊन बघा, रोडवरती काय टकाटक रस्ता आहे आणि आपल्याकडचा काय गावच्या आईच्या गावात सॉरी वाईट वर्ड। आपला NH10 वाला रस्ता, NH8 वाला किती बेकार आहे, आणि हा कॉन्क्रीट रस्ता बघा किती छान आहे। एक पण खड्डा नाही, आपला अहमदाबाद मुंबई एवढा बेकार रस्ता आहे। काय उगाच सरकार या लोकांना पैसे एवढे वेस्ट करायला देते। कॉन्ट्रॅक्टरचा काय पैसा कमवायचे बस, रस्ता आडझोड बनवतात। हा बनवलेला रस्ता बघा, आणि आपला तो किती बेकार आहे रस्ता, खरंच काय सांगू। या रस्त्यावर चालायला मजा वेगळीच, त्या रस्त्यावरती बापरे बाप, एक महिना जाऊ दे, एक आठवडा नाही रस्ता टिकत। काय कामाचा तो रस्ता बनवलाय बघ। आता शिव्या मारायला वाटतात, काय करू। कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाकायला पाहिजे होतं। डांबरिंग होता तोच बरा होता ना रस्ता भाऊ, काय सांगू। लोक पण ऐकणार काय? चांगली इमानदारीने काम करणार ना, त्याला कधी कॉन्ट्रॅक्ट भेटणार नाही। राजनीती, प्रत्येक गोष्टीमध्ये राजनीती करून टाकतात। चालला वाशिम पुसद, पहिली डिलिव्हरी आहे औरंगाबाद, नंतर वाशिम, चित्तू घेऊन चाललाय। कूल ड्राइव रस्ता एकदम सुनसान है।
आहे ना की ह्याच्यावर झोपच येते. रोडच असा आहे एकदम, वाटतो तेवढा एकदम गर्दी नाही वाहनांची एवढी. तोंडाला पाणी मारलं बघा यार. नाही चहाची टपरी आहे नाही काय खायला यार, काय भूक पण जाम लागलंय. सकाळचे वाजलेले आहे 9 9:30, पण नाश्ता करायला काय पण भेटत नाही यार, काय करणार आहे. असं आहे आता. मला उतरायचं आहे नाहीतरी 50 किलोमीटरवरती. बघा ना रस्ता एकदम सुनसान. क्या नजारे है यार, वाव. हरियाली हरियाली यहाँ. खतरनाक. चहाच्या टपरी असली असती तरी पण काहीतरी खाल्लं असतं, चाय पिली असती मस्तपैकी, एकदम सुस्ती उडून गेली असती झटक्यात. बघा नाही, आपण भेटू आता डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सब्जी मंडी. एकटाच आहे की मी. क्या खतरनाक है, काय जबरदस्त झकास व्यू है बाबा बाबा यार. ऐसे ऐसे नज़ारे मैं मिस कर रहा हूँ ना यार, क्या ही बोलूं. कितना काय सुंदर. पुल बनाया हुआ है पावर्स. औरंगाबाद खाली करून आता चालला वाशिमकडे. 150 किलोमीटर आहे आणि एकदम सुनसान रस्ता. असं वाटतं की यार रस्ता आणि आसमान में पहुंच गया ऐसा लग रहा है. लेकिन ये भी यहीं कट जाएगा. हंसते 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 लग गए रस्ते, ऐसा हो जाएगा. भावानो बाहेर निघा बाहेर. बघा दुनियामध्ये काय चाललंय, जग किती पुढे चाललंय ते बघा जरा. आदिवासी लोकांना काय घरी घरी बसून फक्त काम 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 काम. जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत काम चालूच असते. ते काय कधी संपणार नाही म्हणत. अशी बाहेरची दुनिया बघून घ्यायची, अशा नवीन नवीन जागा बघून घ्यायच्या रे भावांनो. काय खतरनाक व्ह्यू आहे बघा ना. माझा कपडा फार बेकार दिला नसेल कारण यार. आंघोळी करायच्या आणि तोंड धुवायचे ते गावात थोडंसं तोंड धुवायचं फक्त बस. टाईम भेटत नाही आपल्याला इकडे आल्यावर. फक्त चहा प्यायचा. आज पूर्ण दिवस उपवास, फक्त चहा पिजायचं. संध्याकाळी पूर्ण गाडी खाली झाल्यानंतर जेवायला भेटेल कुठेतरी मस्त हॉटेलवर थांबून तंदुरी रोटी खाएंगे. क्या दाल तड़के का मजा ही कुछ और है. अकेले अकेले खाना घर में तो अलग मजा है, बाहर का यहाँ पे कुछ बोलने का नहीं. तीखा हो मीठा हो कैसा भी बना के भूख लगे
जोडीला कोणीतरी दुसरं असलं असतं तर मस्तपैकी त्याला स्टेअरिंगवर बसून आम्ही व्हिडिओ काढला असता ना. दुर्घटनाचे देर भली भावानं, म्हणून आरामातच जायचं रे भावानं. अशा दुपारच्या वेळेस पण झपकी लागते रे भावानं, जरा सांभाळून. मला पण झपकी लागते कधी कधी. मी काय करतो, पाणी मारतो तोंडावर. थोडा वेळ का होईना मग थोडा फ्रेश वाटते. काय ड्रायव्हर लोक काय पाणी बिनी मारत नाही ना. चाल चाल घे चाल, रनिंग कापतायचे आहे, गाठायचे, मला मंजिल गाठायचे. पण आयुष्यभर कधी मंजिल गाठताच येत नाही. लक्षात ठेवा भावांनो, मंजिल गाठायची आहे ना, मग अपघात होऊन राहतो. आयुष्यभर मंजिल कधी आपल्याला गाठत नाही. मंजिल कधी आपल्याला येत नाही. तर वाशिम राहिलं 133 म्हणजे एक्झिट. आपल्याला 133 दाखवत आहे ना, पण तिथे एक्झिटसाठी दाखवत आहे. आहे 150च्या आसपास किलोमीटर आहे. बघा ना, एक ट्रक माझ्या पुढे, इथून तर काही दिसणार पण आहे. एवढा लांब तर तो ट्रक आहे. माझ्या डोळ्याने नाही दिसत, कॅमेरामध्ये काय येत असेल, किचवासारखा येत असेल. असा मोबाईल ठेवायला स्टँड पाहिजे होता रे भावानो. ये इधर का देखना, तालाब है, तालाब है, तालाब. आप लोगों को देखने यहाँ पर तोल गया और ये रहा भाई. क्या बोलूं भाई लोग. दिल कहता है भूख लगी है, खाना खाएंगे, लेकिन यहाँ दूर दूर तक कहाँ टपरी नहीं है कि चाय वाला भी नहीं मिल रहा इधर. या रस्त्याला, अशा रस्त्याने कदापि जो लॉंग ड्राईव्ह नाही करत त्या लोकांनी ते जाऊच नका. कधी झपकी येईल ना, कधी कुठे गाडी जाईल काय सांगता नाही येत ना. आहे भावानो, कॉन्क्रीटवाला रस्ता, कधी टायर गरम होतील, कधी टायर उडून जाईल, याचा काय नेम नसतो रे भावानो. म्हणून शक्यतो लिमिटची स्पीड पाहिजे आपल्याला. काय आपण काय करोडपती नाही म्हणत ना. हे चांदीचे चम्मच घेऊन पैदा झालेले सर्व एकदम 150 आणि 200च्या स्पीडने जातात. रस्ता तसा एकदम सुमसाम आहे ना. कसं काय मुंबई, कसं वाटलंय नागपूरवाला रोड, टकाटक आहे की. लय भारी लय भारी. हा ना, मला पण झोप लागत आहे ना, म्हणून मी एवढा बडबड करत आहे. काय करणार. चलो, आता जेव्हा वाशिम एक्झिट येईल ना तेव्हाच शूट करतो. ओके, तब तक के लिए ऑसम ब्रिज. यार नदी आहे, कोणती नदी आहे रे भावानं. यार नदीचं नावच नाही, पण नदी नाही आहे रे, नुसता ब्रिज बनवलेला आहे. खाली ते एकदम सुनसान हिरवगार रान दिसतंय. वाव, जबरदस्त. ढग बघ ना कशी वाटतात, ढग अशी वाटतात पाऊस देतील की काय. पण पावसाचं काही नामोनिशाण नाही म्हणत रे भावानं. ठेवताच भावानं. येऊ नजारा बघा ना, काय ओसम आहे ना, ओसम. असं वाटतं मी का ढगामध्ये चाललाय की काय. बघा ना, फक्त रोडच वरती दिसतो आणि आजूबाजूची लहान लहान एकदम सपाट जमीन रे भावाने, सपाट एकदम. असं बघ ना, स्वर्गात सारखा रस्ता जातो ना, स्वर्गातच जातो यो. अच्छा, या रस्त्याला जरा हळूच, नाही तर स्वर्गातच घेऊन जातो ना. सांभाळून चालवा रे भावांनो सगळे. काय काय खतरनाक वेव आहे भावांनो, बघा ना.
आईला रस्ता कुठे चाललाय तेच समजत नाही रे. कुठे चाललाय हा रस्ता? नागपूरला चाललाय रे भावांनो, नागपूर. पण आपण नागपूरला नाही जात रे, इथंच ना वाशिमलाच, इथंच. रस्ता बघा ना, असा वाटतो काय सरळ सरळ आहे. याला जर नवीन ड्रायव्हर शिकायचे असेल ना तर या रोडला या भावांना. 4 दिवस ट्रेनिंग हातात धरली ना, काम फेट. चाललाय डोले वडकून घेऊन. आणि यार डोले वडकून तर गाडी नाही चालू शकत ना. काय मस्त नजारा आहे. पाऊस पड रे भावा, टाक रे मामा, थोडेसे बुंदाबुंदी तरी कर. त्याला सांगतो की पाऊस पाड म्हटलं, पण नाही ना यार. त्याच्यात नादात यार गरमी एकदम जाम गरम होऊन राहिले. आपली आई बघ कशी सजवलेली दिसते रे भावांनो. पुष्पांजली, पुष्प पुष्पराज झुकेगा नाही साला. हरियाली. आपल्या गाडीतला गणपती आले की रे भावांनो. गणपती बाप्पा मोरया. वाव, हे बघ काय यार. दुपारची वेळ आहे पण असं वाटतं की मस्त काय या स्वर्गात फिरत आहे असं वाटतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मला बघितलं ना तर माझा बोच मारून टाकतील. काहीतरी झालं, गाडी थांबलेली आहे वाटतं. कुठेतरी आपल्याला थांबून ना चहा बहा प्यायला पाहिजे यार. सुस्ती यायला लागली रे जाम. त्या साईडला पंप आहे. काय बुंदाबुंदी बारिश हो रहा है, बारिश. इससे तर दे दिल की सिफारिश. अरे ये कर दो बारिश यार. हे देवा पाव ना मला थोडा बुंदाबुंदी आहे, बारिश करून टाक. पाऊस पडतोय भावा, पाऊस. मामा काय ऐकणार नाही आपलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग वरती लहान छोटूसा पाऊस सुरू झाला. बघा ना कसं वाटते, मस्त एकदम झकास वाटतं की लई बारी आपली लाईफ असेच एन्जॉय. एकटा असेल तरी लई बारी एन्जॉय फुल एन्जॉय राहतो तरी पण फुल एन्जॉय. आपण शेर आहे शेर किसी से आप डरते हैं क्या? घाबरायला लागते भावांनो रात्रीच्या वेळेस. जीव असा करतो. बघा ना बारिश मस्त दिसते रे. पाणी जबरदस्त ना पाणी. हा यार पाणी बघा ना काय खतरनाक दिसते. हा औसम यार. झाडं बघा भावानो. बारिश दे रखा है, बारिश आहे. साफ करू आपण. त्याबरोबर दिसते का बघ ना, हिरवळ यार मस्त वाटतं रे.
जरा पाऊस सुरू झालाय. मस्त वातावरण आहे ना. ये है रस्ता. हाय गाड़ी चला चला के थक गया बिडो, लेकिन रास्ता तो खत्म नहीं हो रहे. हरियाली देखो क्या यार, गजब एकदम एक नंबर. आज बगल में देखो कैसा पहाड़ी, पहाड़ी नहीं हरियाली और हिरवे हिरवे रान, हिरवे रानात या रस्त्याला असं वाटतं की कुठे एंड नाही मिळत. बघा ना कुठे जाऊन कसा रस्ता यार, देखने में बहुत अच्छा लगता है. लय भारी वाटतो रे, जाम भारी जाम भारी. किती रनिंग कापणार रे भावानं, कंटाळा आलाय रे कंटाळा. किती वाजले? 2:15. 2:15 होऊन गेले, अजून तर डेस्टिनेशनवर पोहोचला नाही रे भावांनो. अबे हिरवी हिरवी टाकी बघ कशी दिसते. आहे येलो कलरचा, सॉरी 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 कलर आकाशी कलर सारखा. मला 2 कलर आहे त्याला. कलर पण नीट ओळखता नाही येत, काय करणार. कमजोर याददार सरे, याद आर्स क्या यार. रास्ता कहाँ से कहाँ होकर निकलेगा. बंगलो कैसे बनाए हुए हैं यार, मौसम असा जीवनात केव्हा एक तरी घर बनवते हा काय. संघर्ष तर जाम चालू आहे, पण काय करणार. किस्मत आपली साथ नाही देत आहे ना, येत तर लफडा आहे. मेहनत आणि मेहनतीने सर्व काही होते. बघू आपल्या नशिबाला काय आहे ते, प्रयत्न करून बघायचे. फळ असेल नसेल, सफरचंदाचे असेल नाहीतर आंब्याचे, काहीतरी असेलच पुढे. मेहनत तर करायची पहिले. मेहनत नाही करणार आणि फळाची अपेक्षा ठेवणार तर मग कडूवाला पदार्थ असेल काहीतरी. बघ ना रस्ता संपला असा वाटतो. काय मस्त अरे लहानसा ब्रिज. पूल सांग, पूल ही बारीकसा सांग नाही, मस्त सांगितलं काय. वाशिमचा एक्झिट पॉइंट अजून तर 56 किलोमीटर वरती आहे. बापरे बाप, कधी रे कधी येणार रे, मला भूक लागलं आहे. पोटात कावली सांगा रडत. हा काय करशील र, काही पोचायचा. असंच रे, जेव्हा पाहिलं तेव्हा हाल. तरास तर तरास, पण सांग 2 पैसे घरात, असं ना काय करशील. बरं नोकरान रस्ता बघा ना काय खतरनाक आहे ना यार. बघ ना बाजूला घोडे वासरे चढत आहेत. हायवेला सपोर्ट खूप आहे, पण काय करणार, झोपेमध्ये घालून टाकतात. नेकर 20 किमी दिखा रहा है और खामगाव 89, अमरावती 201 किलोमीटर. तो बाकी का मैं पढ़ना भूल गया, आप लोग पढ़ लीजिएगा. रास्ता कितना खूबसूरत दिखता है ना यार. और इसको 1.5 साल से ऊपर हो गया, 2 साल से ऊपर. क्या खतरनाक रास्ता है यार.
अपने इधर भी क्या हरियाली है, पहाड़ों के बीच से रास्ता निकलता है, छोटी पहाड़ी। बचपन में हम लोग ऐसे छोटे पहाड़ पे खेला कूदा करते थे। क्या वो बचपन के दिन, और अब लाइफ कहाँ से कहाँ है अपने। यार जे लहानपणाचे दिवस आठवतात ना, अशा लहान लहान टेकड्याने आम्ही उड्या मारत फिरायचे माकडासारखे. इकडचं हिरवळ अलगच आहे आणि आपल्याकडच्या वातावरण मध्ये आणि याच्या पुष्पांजली वाव, कशी फुलं वाटतात, एक नंबर. काय खूबसूरत वादिया यार, बघ ना. व्हिडिओ म्हणजे कसं जबरदस्त तसं व्ह्यू पॉइंट की खतरनाक आहे, काय सांगस. वासिम एक्झिट आला रे भावांनो, बघून घ्या. आता तुम्हाला मी दाखवतो वासिमचा एक्झिट पॉइंट कसा आहे. बापरे बाप, ओसम सांगाल का हे काय आहे. बाकीचा तुम्हाला मी मागचा एक्झिट पॉइंट दाखवला नाही, याच्या आपला औरंगाबादचा झकास होता तो पण. चला दाखवतोच की, बघून घ्या. असं वाटतं ना की यार आपल्या लोकांचं काय दिमाग खतरनाक एक वळणं दिलेली आहे. एकदम एक्झिट पॉइंटच मला आवडतो या हायवेचा. जाम जबरदस्त आहे, बघण्यासारखं आहे. काय वाटतंय बघायला मन खुश होऊन जाते की आपण आता उतरणार. वाव, हे बघा ना, संत्र्याची शेती केलेली आहे इकडे, दिसते का. लावले संत्र्याची शेती. इकडचे शेतकरी म्हणजे सर्वात मोठे शेतकरी. एवढी जमीन असते ना या लोकांची, एवढी छान. कधी लॉसमध्ये नाही जात असतील हे शेतकरी. आपल्या थोडंसं शेतू, 1-2 पेडकू, त्याच्यात काय पिकवणार आपण. आणि अशी नोकरी करावी लागते. मोठा शेतकरी असला ना तर कोणाची नोकरी करायची गरज नाही पडत. शेतात राबायचे आणि पैसे सापायचे. या लोकांचे अलग अलग व्हरायटीवाले बियाणे घेत आहे, पीक काढतात ते लोक. ते आलं बघा 36 किलोमीटर. आता जो एक्झिट पॉइंट येईल ना तो जाम जबरदस्त आहे. भावांनो, वाजले किती असतील बघा ना, किती वाजले असतील. वाजले अजून तर मी पोहोचला नाही. यायला सेकंड डिलिव्हरी. कधी पोहोचेन गाडी. पडू किती पडू. अकोला आणि वाशिम ना पुसद साठी एक्झिट पॉइंट. मस्त वाटतं रे यार, भावानं. आतमध्ये गेला ना का मी व्हिडिओ नाही बनवणार आहे, फक्त तुम्हाला एक्झिट पॉइंट दाखवणार की कसं असतं तो, म्हणजे कसा आहे एक्सप्रेसचा एक्झिट पॉइंट. In 600 meters, use the left 2 lanes to take the exit toward National Highway 161. पिक्चर मध्ये ना तो बघितलाच असेल. बघून घ्या. Use the left 2 lanes to take the exit toward National Highway 161. Continue for 3 kilometers.
लावलेला आहे भावांनो. इथे टायमिंग कव्हर करण्यासाठी लावलेला आहे मॅप तो, असं तर काय मॅपची गरज नाही. एक्झिट पॉईंट बघून घ्या, एक्झिट पॉईंट कसा वाटतो तो. एकदम गाडी जरा स्लो करू, म्हणजे न्यूट्रल टाकली तरी जाईल. बघा ना एक्झिट पॉईंट कसा दिसतो तो, एक नंबर. कॅमेरामध्ये बरोबर दिसत नसेल पण जो तर मी माझ्या डोळ्याने बघू शकतो ना ते. तेवढं आहे. राऊंड मारून आले. असा एक्झिट पॉइंट खूप लांब 300-400 मीटर. पुढे आहे टोल गेट. जेव्हा आपण उतरतो तेव्हा नंतर लास्टला एकदम टोल गेट असतो. पर किलोमीटर म्हणजे दीड रुपये पर किलोमीटरवर कट होतो ह्या एक्सप्रेसला. विचार कर ना, म्हणजे 400 किलोमीटरला 800 नाही सॉरी 550च्या आसपास, 550 किंवा असंच काहीतरी कट होतात. 565 रुपये असं काहीतरी 400 किलोमीटरला. म्हणजे आता टोल बूथ आला आहे. आता मी बस, हे आहे टोल बूथ आपला. मामा आलो कसे ना तर माझे लावून टाकतील. टोल बूथ ना बघा कसे एक्सप्रेसचे असतात. एक हायवे सोडली का लगेच दुसरी टच होते हायवे, नॅशनल हायवे. पण राऊंडवाला आहे हा, असं वाटत नाही की असं तुम्हाला लोकांना वाटेल की कमी टर्न आहे, जाम टर्न आहे. वाव, जकास आहे ना भावानं. वाव, काय जबरदस्त है ना. In 400 meters, merge with National Highway 161. काय ढगाळ वातावरण, मस्त, काय जबरदस्त दिसते यार, बघावंसं वाटतं. चलो आता आपला वाशिमवाला रस्ता इज द ऑन द वे. बघा आणि पुसदचा रस्ता बघा किती टकाटक आहे. डांबरिंग विदर्भ भागातला. आपल्याकडचे रस्ते आणि विदर्भाचे रस्ते बघा कसे. आईच्या गावात हो, आपल्याकडचे तर डांबर विकून खातात. इथे या साईडचे रस्ते बघा ना, आहे का नाही काहीतरी जमीन आसमानचा फरक आहे. क्या नजारा है यार, कसे वाटते एकदम लुसलुसीत. हिरवं रान. आपल्याकडे पण हिरवं रान, पण म्हणजे इकडची शेती आणि आपल्याकडची शेतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे का नाही.
एक पीक काढला का दुसरा पीक काढला का तिसरा. यार यांची पिका चालूच राहते आखा ऑल टाइम. हा की सीजन. शेतकरी इकडचे मोठे ना बाबू. काय खतरनाक यार सिनरी एकदम खतरनाक आहे रे. बापरे बाप. चायला काय सांगू. मन सांगते का इकडेच राहून पडू पण काय करू यार. इकडचं राहणीमान आणि आपल्याकडचं राहणीमान जरा वेगळं आहे की नाही. राहायला काही नाही. राहू शकतो 3-4 दिवस पाहुणे म्हणून. तुम्हाला मी पुसदचा घाट दाखवतो. जरा होल्ड करा. जबरदस्त आहे एकदम. घाट लहानसा आहे जास्त मोठा नाही पण एकदम अति सुंदर. लहान झाडं लहान एकदम जास्त मोठी पण आहे. परफेक्ट. बघायला वाटतं की यार क्या रोड आहे क्या घाट आहे क्या आहे. कसं तरीच वाटतं आणि खतरनाकच आहे ते. एकदम जबरदस्त मनमोहक एकदम यार जबरदस्त. मस्त वाटते रे मस्त वाटते. काय काय नाही. इकडच्या टर्निंग बघा ना. टर्निंग बघा टर्निंग. क्या बात आहे यार. अशा रोडवर ड्रायव्हिंग करायला एक अलगच मजा असते. बापरे काय मजा. काय स्मूथ रस्ता. गाडी मक्खन जैसी चल रही है इच्छा गावात. आपल्याकडे असे का नाही रस्ते काय माहीत. डांबर विकून खातात आणि रस्ते ओबडधोबड बनवतात. नाही त्या लोकांना हाणायला पाहिजे हाणायला. जाऊ दे ना. तुम्हाला नंतर आता पुढचा घाट दाखवतो. एकदम जबरदस्त आहे. पुसदला ही माझी दुसरी फेरी आहे. गर्दी नाही काय नाही. रस्ता एकदम टकाटका. एक तरी खड्डा दिसला का तुम्हाला एवढ्यात कमसे कम 1-2 किलोमीटर मध्ये एक पण आहे. इकडचं जेवण खूप महाग आहे पण ते आपल्याला नाही पचत. इकडे 300 रुपये घालवणार तरी आपलं पोट नाही भरणार ना. आपल्याकडे 100 रुपयात काम फिट एकदम. 100 रुपयाचे फार झाले आपल्याकडे. 60 रुपयात ते जेवण येतं मस्तपैकी. विदर्भात सर्व महाग आहे रे भाऊ खाणेपिणे. इकडे एवढा भाजीपाला सर्व कडधान्य वगैरे इकडे भेटते पण इकडे महाग आहे. पोलिसांचे गाडे गेले. पोलिसांनी बघितलं असेल ना तर हनुमानचं मंदिर नाही कोणत्या तरी देवाचं मंदिर आहे. जय बजरंगबली. आपला तर ऑलमोस्ट जय बजरंगबली. वा काय रोड आहे भावांनो. काय रोड आहे यार. पुढे अजून एक मंदिर आहे. रस्ता एवढा मक्खन आहे ना की असं वाटतं की यार या रोडवरती 100च्या वरती स्पीडला पडू गाडी. पण काय करू यार. जरा हळू जायला काय मजाच वेगळी. काय 100 गाठायची आपण. 100 इथे जगणार नाहीये का नाही. म्हणून कमी स्पीडला जगू. याला कोणी मारलं रे भावा. का ग्रीन दिख रहा है. ऐसी ग्रीनरी कश्मीर में देखने को मिलेगी लेकिन वहाँ ऊंचे पहाड़ बर्फीले पहाड़. यार अपनी किस्मत में कभी आएगा कश्मीर घूमने का. यार क्या करो यार. कसम से उधर की वादियाँ देखने का बहुत बड़ा मन है. क्या करूँ. मौका मिलेगा तो जरूर जाऊँगा मैं.
और आप लोगों के लिए ऐसा थोड़ा सा वीडियो भी बना लूँगा, है कि नहीं। आला घाट भावना लहानसा आहे पण हा बघण्यासारखा आहे, मस्त. टर्निंग बघा ना, आपल्याकडे पण आहे, पण यार घाटातला रस्ता बघा ना, एकदम क्लीन आहे. घाटातला रस्ताच मला आवडतो, जबरदस्त. कितना खूबसूरत है यार, कोई ना कोई चाहिए प्यार करने वाला. ये देखो मंकी, माकडा नाही ना, माकडा कशी होती. नांगेलच का आपली नि माकडा. पण एक विदर्भ भागातील माकडे बघा ना की आकडे. गैस नो गाड़ी आमने छो हमने तमे ने पछी ने वधारू बात करूँ गुजराती पकी है ना, गुजराती हो ना. यार एवढा खूबसूरत, एवढा खतरनाक, आईला काय मेरे पास लफ्ज नाही, लफ्ज सांगायला माझ्याकडे शब्द नाही. एवढं काय सांगू, एवढं म्हणजे काय सांगू मला. एवढं जबरदस्त, मनाला मनमोहक वाटणारे रस्ता आहे जे म्हणजे यार काय सांगू, जबरदस्त रस्ताच एकदम जबरदस्त आहे, एकदम क्लीन आहे. ते काय बाहेर कंट्रीमध्ये खूपसूरत म्हणजे चांगले रस्ते असतात. पहिला आपल्या महाराष्ट्रातच एवढे खतरनाक रस्ते आहे. खतरनाक म्हणजे यार एकदम क्लीन, एक पण खड्डा नाही भाऊ, एक पण खड्डा नाही. कमाल आहे. हा 60 किलोमीटरचा रस्ता आहे, वाशिम पासून पुसदपर्यंत. एक सुद्धा खड्डा नाही मिळत. या रस्त्याला 100 पैकी 100 मार्क्स देऊ शकतो आपण. ज्या बनवणाऱ्याचे कौतुकच कौतुक. जेवढे आभार मानले तेवढे कमीच. बघा ना काय रस्ता आहे. साठ किलोमीटरचा रस्ता आहे, पण पूर्ण एकदम क्लीन आहे. एकदा तरी आपल्या घराच्या आणि गावाच्या बाहेर पडा आणि बाहेरच्या जगाला जरा बघून घ्या, कसं दिसतं आणि कसं असतं ते, आणि माणसं कशी वागतात आपल्याशी, कशी वागतात, आपल्याला कशी बोलतात, हे सर्व जरा जाणून घ्या. जीवन हे एकदाच भेटतं, परत नाही येत. परत नाही तर विचार करणारा आम्ही दुसऱ्या जन्मात बघू. तर ते काही शक्य नाही. काही करायचे असेल तर आताच, ह्याच वयात. फौजी डबा पण आहे इकडे. वाव यार,
पैकी 10 मार्क्स देऊ शकतो, एवढा खतरनाक रस्ता आहे. घाट छोटंसं जंगल लागलेले आहे, छोटंसं. पुसदच्या पहिलेच घाट रस्ता, वळणीचा रस्ता काय सुंदर दिसतो, अति सुंदर. अशा रस्त्या म्हणजे गाडी चालवणे एक अलगच अनुभव आणि अलगच मजा असते. घाटाचा रस्ता पण गाडी लोडिंग घेऊन एमटी आणि लोडिंग मध्ये खूप जाम फरक असतो ना. इकडे मला वाटतं नाही माकडं आहेत, इकडे हरण वगैरे सर्व. कैलाश टेकडी, जय भोलेनाथ. कैलाश टेकडी की जय. म्हणजे आपल्या अपघाती वळणे. इकडे बघा माकडं बसलेले आहे, कोणीतरी कोणाची तरी वाट बघत, कोणीतरी देईल आपल्याला खायला. व्हिडिओच्या चक्करमध्ये स्टेअरिंगला हात. राऊंड मध्ये टर्न आहेत ना, त्याला व्हिडिओचा सत्यानाश करून टाकला. उतरणवाला घाट, लास्ट घाटच्या. बघावं असं वाटतं म्हणून व्हिडिओ काढणे पण जरुरी आहे. ये वादियाँ, ये नजारे जसं आहे ना बाबा. आपल्याकडे पण घाट आहे, पण क्लीन घाट. आपल्याकडे तर खड्डेच खड्डे रस्त्यामध्ये. इकडे खड्डे नाही मिळत, फक्त माती आलेली आहे रस्त्यामध्ये, हे कोसळलेलं आहे ना म्हणून. कोसळलेलं आहे ना म्हणून, नाही तर रस्ता एकदम टकाटका आहे. भूस्खलन झालेलं आहे. इकडे म्हणजे माती आलेले आहे रस्त्यावर, बाकी तर काही नाही. रस्ता टापोटाप आहे. असा गोप्रो लावायला गेले, गोप्रो पाहिजे होता, गोप्रो स्टँड.
व्हिडिओ घेताना यार एका हाताने स्टेअरिंग एका हाताने गेअर पाळणे मुश्किल आहे ना, व्हिडिओ पण काढणे लयच मुश्किल आहे. त्याच्या सौंदर्य पुसत माणसाचं काम नाही ते, व्हिडिओ काम नाही. अभयारण्य पुसदवाला अभयारण्य आहे. वाघ असतील, हरणे असतील, हरणेचे फोटो दाखवलेले आहेत. ते चौथ्या विरोवर नाही जमायचे बाबा. इकडे आहे आपले 36 देवांचे 36 कोटी देवांचे देव. सॉरी देव आहे म्हणजे वाघोबा खंड सारखी तशी लय भक्ती आहे आपले गावठी देवावरती. साग जास्तीत जास्त सागाचं झाड आहे वाटतं मला. वृक्षाचे वगैरे आहेत पण सागाचे झाड जास्तच आहे. रस्ता एकदम क्लीन आहे ना, गाडी मोठा आहे. मधून मी 3 व्हिडिओ काढले. एवढा मोठा घाट आहे. असेल म्हणजे 5-6 किलोमीटरचा असेल. संपला वाटतं. चलो व्हिडिओ काढायचे ठेवून आहे. पुढच्या आम्ही ना तर माझी रोज मारते मग 1000 रुपये फाईन. इकडे तर गणपतीचं मंदिर आहे रे. म्हणजे जाताना मी बघितलं कधीच पण ते एवढं लक्षात नाही. गणपती बाप्पा पण आले आणि मी पण आलो इकडे. गणपती बाप्पा मोरया. गाल वरतून बघा ना काय दिसते मस्त. रस्ता खतरनाक आहे रे. कधी पुसदला आलात तर घाटाचा आनंद घ्या भावांनो. काय खतरनाक नजारे. सांभाळून पहा. इकडे बाईकवाले जाम बाईक फिरवतात. जास्तीत जास्त बाईकवाले. घाट संपलाच समज. वाव किती सुंदर. वाव सामने से आती हुई बस यार लग्जरी. देखो तो सही क्या बात. बाहेर चढत कुत्रे हा मंदिरा लागो मस्त आठ मंदिरा. हा देवा हो पावजास म्हणा एकदा तरी. संपला घाट आणि पुसदमध्ये एंट्री झाली आपली.
हा व्हिडिओ द एंड पुस्तकमध्ये पोहोचले आपण भाऊ लोकांनो. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की व्हिडिओ कसा वाटला. कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा माझ्या चॅनलला. एडिटिंग एवढा आपल्या भारी नाही मिळत आहे. हळूहळू शिकूया आपण आणि नवीन जागा जाऊन एक्सप्लोअर करणार आहे. जाम भूक लागलेली आहे राव, जाम भूक लागलेली. जे भेटेल ते खाऊन घ्यायचे. बघा ना, संध्याकाळचे 8 वाजले. काल दुपारचा जेवलेला मी, पूर्ण रात्र आणि आता संध्याकाळचे 8 वाजले. कमाल आहे बाबा. आणि चहावर बघितली चहाची पावर किती असते ती. ऑर्डर केलेली आहे, अजून आलं नाही. किती वेळ लागतं काय माहीत असतं पोटात. आता ते चिपकली वाटतं. व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? एडिटिंग बरोबर नसेल, एवढी एडिटिंग जमत नाही. हळूहळू प्रयत्न करू आपण चांगला व्हिडिओ बनवण्याचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट्स पण करा. कमेंट्स, लाइक, शेयर एंड सब्सक्राइब और नए नए वीडियोज़ लाने के लिए सपोर्ट बनाए रखें. धन्यवाद.